नमस्कार मैत्रिणींनो, काय झाली का गौरीला घरी आणायची तयारी? मला माहिती आहे खूप आपल्या डोक्यांमध्ये विचार असतात की गौरीला घरी आणायचं आहे, गणपती घरी आणायचे आहे. सो त्यांचं डेकोरेशन कसं करायचं, कोणत्या पद्धतीने गौरीला सजवायचं, कशा पद्धतीची साडी वेअर करायची गौरीला, हे खूप सारं असं डोक्यामध्ये आपल्या विचार चालू असतात. तर त्याच विचारांचा गोंधळ मी तुमचा थोड्या प्रमाणात कमी करण्यासाठी आलेली आहे. सो काही इमेजेस तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे, त्यातून तुम्ही थोडीफार जरी आयडिया घेतली ना तर मला असं वाटतं की थोडासा व्हिडिओ तुमच्यासाठी हा यूजफुल होऊ शकतो. तर काही अशा इमेजेस तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे ज्यामधून तुम्ही थोडीफार अशी आयडिया घेऊ शकता. आता इथे तुम्ही बघा की फ्लावरचं असं छानसं डेकोरेशन केलेलं आहे, तर तुम्ही फ्लावरचं पण डेकोरेशन करू शकतात. त्यानंतर इथे बघा छान अशी नैवेद्य वगैरे कसे सजवून ठेवलेले आहे. परत कमळामध्ये आपल्या गौऱ्या ठेवलेल्या आहे आणि ते कमळ हे पेपरपासून बनवलेले आहेत. सो अशा बेसिक आयडिया तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे बघा सारे असे उखळ वगैरे अशा पद्धतीने ठेवलेला आहे. सो बघा तुम्ही आता या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी जरी यूज झाला तुम्हाला माझ्या व्हिडिओचा तर लाईक करायला विसरू नका. आणि इथे तुम्ही बघा आर्टिफिशियल रंगोली वगैरे सुद्धा आपण काढून गौरी सजवू शकतो. तर आणि त्यानंतर कलर कॉम्बिनेशन सुद्धा मी इथे काही गौऱ्यांचं साडीचं शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. सो ते सुद्धा तुम्ही बघू शकता. फ्लावरचं डिझाईन कसं करू शकतो आपण, आणि हे सर्व ॲट होम आहे, घरी बसून किंवा घरातल्या काही वस्तूंचा सुद्धा उपयोग करून आपण गौरी ही सजवू शकतो आणि तिच्या स्वागताची तयारी अशा पद्धतीने करू शकतो. सो काय वाटतं तुम्हाला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं डेली ब्लॉगिंगचं जरी चॅनल असेल, माझ्या डेली रुटीनमध्ये काय चालतं काय नाही हे तुमच्यासोबत मी शेअर करत असतेच. पण माझ्या मैत्रिणींचा कसा म्हणजे टेन्शन कमी होईल किंवा गोंधळ कसा कमी होईल याचाही मी विचार करत असते आणि त्याच्या रिलेटेड तुमच्यासाठी व्हिडिओ हे घेऊन येत असते. सो गणपती डेकोरेशनचे सुद्धा काही इमेजेस तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, तो व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामधून एक तरी आयडिया तुम्हाला यूजफुल होऊ शकते अशी मी आशा करते. जर यूजफुल झाली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की कोणती इमेज तुम्हाला जास्त आवडली आणि कोणतं डेकोरेशन तुमच्यासाठी हे यूजफुल होणार आहे. सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा.